ईश्वराची देवाची ओळख या सद्गुरूच्या कृपेने या ठिकाणी होणार आहे आणि देवाची ओळख करून देण्यासाठी आज बघा, आज आपलं सर्वांचं परम भाग्य आहे. या ठिकाणी आमचे त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्म विष्णू महेश असे ज्ञानराजाचं आज या ठिकाणी गौगव आहे. त्या नगरीतून सुद्धा या ठिकाणी शेगोकारजी महात्मा जे ज्ञानदान करतात ते सुद्धा या मनुष्यदेहामध्ये आलेलो आहोत. तर त्या देहाचं सार्थक करण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, धर्मग्रंथाने सांगितल्याप्रमाणे, जसं धर्मग्रंथ संत शाहीर म्हणतात, जाणून करा कल्याण असे सांगती वेद पुराण. कारण सर्वांनी सांगितलं की पहिले या देवाला जाणून घ्या आणि नंतर भक्ती करा. पाहिल्या विना मन न माने. तर आपण जोपर्यंत पाहतच नाही तोपर्यंत या देवाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होतं आणि जेव्हा प्रेम उत्पन्न होईल तेव्हाच भक्तीला प्रेमामुळं सत्संगाची आम्ही तुम्ही सर्वजण मानव मात्र माणसापासून दुरावलेला आहे. हरीशी करुणा येईल तुझी. एका तत्वामध्ये जेव्हा आम्ही बांधला जाऊ, आम्ही पाहतो 108 माळ्याची 108 माळ्याची माळा असतो तेव्हा ते एकत्र असतात. तसं आम्ही सत्संगाचे मानव आहे, मानवासारखे, परंतु सत्संगाचे ज्ञानाचा धागा जोपर्यंत त्यात फिरवला जात नाही तोपर्यंत आमच्यामध्ये माणसामध्ये प्रेम भाईचारा एकोपा असा हे सत्संगाची या ठिकाणी त्याच्याशी होणार नाही जोपर्यंत ज्ञानाचा धागा त्याच्यात जाणार नाही. सुई मात्र धागा घातला की ती सगळ्यांना एकत्र केल्याची राहत नाही. असा हा सुईचा ज्ञानाचा धागा आज या ठिकाणी आम्हा तुम्हाला सर्वांना संधी आली चालून आली आहे. या संधीचं सोनं करून घ्या. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, जन्माचे ते मोड पाहावे शोधून तया विना जीवा